राज्यातील अंशतः तथा विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत 300च्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा 100% पगार मिळत नसल्याने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांनी आज दिनांक 19 जुलै रोजी हिंगोली जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी यांना 22 जुलैपासून बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले। त्यामध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे अशी घोषणा केली। माननीय शिक्षक मंत्री महोदयांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे, 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पावाढ अनुदानावर केलेली घोषणा, याबरोबरच राज्यातील पुण्यस्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे, 30 जुलै 2024 पर्यंतचा टप्पा वाढसह आणि मागणीतील शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान 1 महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करणे। जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 4 या वेळात लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील। शासन निर्णय घेत नसल्यास राज्यभरातील ही सर्व आंदोलने 1 ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे करणार आहेत। ती वेळ शासनाने येऊ देऊ नये, त्यापूर्वीच वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढीचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशा प्रकारचे निवेदन हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले। यावेळी हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिक्षक समन्वयक उपस्थित होते। हिंगोली जिल्हा शिक्षण समन्वय संघाच्या वतीनं आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची एकच मागणी आहे की प्रचलित अनुदानानुसार आम्हाला नैसर्गिक वाढीचा टप्पा मिळावा। आणि या अगोदर देखील शिक्षण मंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं, गतवर्षी दिवाळीला हिवाळी अधिवेशनाला त्यांनी शब्द दिला होता, पण तो शिक्षण मंत्री वारंवार शब्द फिरवत आहे, आपल्या शब्दावर कायम नाही। त्यामुळे आमच्यावर आज ही आंदोलनाची वेळ आलेली आहे। उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिस येणाऱ्या 22 तारखेपासून आम्ही कलेक्टर ऑफिसला लाक्षणिक धरणे आंदोलन आहे आमचं, आणि 30 तारखेपर्यंत जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या प्रचलित टप्प्यानुसार तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर आमची लेकरं बाळ, आई वडील, मुलाबाळासह आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार आणि अमर उपोषण करणार। हा मार्ग आम्ही या मार्गाचा अवलंब आम्ही करणार आहोत। यावरच शिक्षण समन्वय संघाची विनंती सरकारने मान्य करावी आणि आमचा अनुदान टप्पा हे द्यावा 30 जुलैपूर्वी। उद्यापासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच शिक्षण मंत्री साहेब यांना आमचं असं निवेदन आहे की त्यांनी 31 जुलैच्या आत GR काढून आमचा पेमेंट आणि आमचा टप्पा वाढ सुरू करावं। यानंतर जे काही आहे त्याची जिम्मेदारी त्यांची स्वतःची राहील, कारण या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक स्वतःचा हक्क मागतायत, न की त्यांच्याकडे दान मागतायत। ते स्वतःसाठी लढतायत, स्वतःचं जे काही त्यांचं काम आहे ते काम ते चोखपणे करतायत, पण त्याचा बदला त्यांना जो मोबदला पाहिजे तो मोबदला त्यांना मिळत नाहीये। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्याचप्रमाणे सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला फक्त टप्पा नकोय तर आम्हाला प्रचलित नियमानुसार टप्पा द्या, कारण दरवर्षी आम्हाला हेच काम परत करण्याची वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे। त्यामुळे मी सरकारला विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रचलितनुसार जे काही आत्ताचा अनुदानाचा टप्पा आहे तो प्रचलितनुसार द्यावा आणि लवकरात लवकर म्हणजेच 31 जुलैच्या आत हा टप्पा द्यावा, नाहीतर 1 ऑगस्टपासून जे काही पडसाद मुंबई या ठिकाणी उमटणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार व्हा, अशी मी सरकारला नम्र विनंती करते। त्यांनी आमचा टप्पा पूर्ण करून प्रचलित हा शब्द त्यामध्ये जरूर टाकावा, ही आमची मागणी आहे, विनंती आहे। महाराष्ट्र TV 24 साठी गोपाल सातपुते यांची रिपोर्ट, हिंगोली।